तुम्ही कधी विचार केला आहे का की साध्या पतंग उडवण्यासाठी सुद्धा कायद्याने परवानगी लागू शकते? किंवा समजा घरात साफसफाई करताना एखादा खजिना सापडला तर तो तुमचा नसून सरकारचा असू शकतो. विचित्र वाटते ना? आजच्या भागात आपण अशाच काही विचित्र, कालबाह्य झालेल्या पण आजही कायद्याच्या पुस्तकात जिवंत असलेल्या ब्रिटिशकालीन कायद्यांवर चर्चा करणार आहोत. आपण जाणून घेऊया की खजिना सापडल्यावर तो सरकारजमा का होतो, आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा का मानला जातो, आणि पतंगासाठीचा 1934 सालचा कायदा आजही कसा लागू होतो. आणि हो, अशीच उपयुक्त आणि रंजक कायदेशीर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एका कायद्यामागचा मोठा गैरसमज दूर करणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला सुरुवात करूया त्या कायद्यापासून ज्याबद्दल आपल्या एका श्रोत्याने विचारलं होतं. सापडलेला खजिना आपला नसतो हे खरं आहे का? असं म्हणतात की आयत्या बेळात नागोबा, पण इथे तर सरकारच नागोबा वाटतंय. हो, ही भावना अगदी स्वाभाविक आहे, पण कायदा थोडं वेगळं सांगतो. हे अगदी खरं आहे. भारतीय खजिना कायदा 1878 नुसार हे होतं. कायद्यानुसार जर तुम्हाला 10 रुपयापेक्षा जास्त किमतीचा कोणताही लपवलेला खजिना सापडला तर तुम्ही त्याचे मालक नसता, फक्त शोधक असता. फक्त शोधक म्हणजे मालकी हक्क काहीच नाही? नाही, अजिबात नाही. आणि याची माहिती जिल्हाधिकाऱ्याला देणं बंधनकारक आहे. माझ्या अनुभवातून सांगते, हा कायदा फक्त महसुलासाठी नव्हता. या भूमीखाली दडलेल्या प्रत्येक गोष्टीवर, मग तो इतिहास असो वा संपत्ती, अंतिम हक्क सरकारचा आहे हे दाखवून सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा हा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. अच्छा, म्हणजे स्थानिक राजे महाराजांचे अधिकार कमी करण्यासाठी हे केलं गेलं. अगदी बरोबर. त्यांचे जमिनीखालच्या संपत्तीवरचे हक्कच काढून घेतले. जबर. म्हणजे कायद्याचा मूळ हेतू नियंत्रणाचा होता. पण एक व्यावहारिक प्रश्न आहे, ज्या व्यक्तीला तो खजिना सापडतो त्याला काहीच मिळत नाही का? यामुळे तर लोक माहिती लपवतील ना. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. सध्याच्या कायद्यानुसार शोधणाऱ्याला बक्षीस द्यायचं की नाही हे सरकार ठरवतं. कोणतीही निश्चित रक्कम नाही. म्हणजे पूर्णपणे सरकारच्या मर्जीवर. हो. या उलट अनेक परदेशी देशांमध्ये ट्रेजर ट्रोव्ह कायद्यानुसार सापडलेल्या किमतीचा निश्चित हिस्सा शोधणाऱ्याला आणि जमिनीच्या मालकाला दिला जातो. मग आपल्याकडे तसं का नाही? आपल्याकडे निश्चित बक्षीस नसल्यामुळे काय होतं माहितीये? एक क्विक फॅक्ट सांगते. अनेक ऐतिहासिक आणि मौल्यवान वस्तूंची माहिती सरकारपर्यंत पोहोचतच नाही. त्या थेट काळ्या बाजारात विकल्या जातात आणि देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रामाणिकपणाला कायद्याने प्रोत्साहन दिलं तरच आपला वारसा टिकेल. तुमच्या परिसरात कधी कुणाला असा काही खजिना सापडल्याचं तुम्ही ऐकलंय का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एका संवेदनशील पण तितक्याच महत्त्वाच्या कायद्याकडे वळूया. भारतीय दंड संहितेच्या कलम 309 नुसार आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. हे आजच्या काळात खूपच विरोधाभासी नाही का वाटत? नक्कीच आहे. हा भारतीय दंड संहिता 1860 मधला कलम 309 आहे, जो व्हिक्टोरियन इंग्रजी कायद्यावर आधारित आहे. त्या काळात आत्महत्येला धर्माविरुद्ध आणि राज्याविरुद्ध गुन्हा मानलं जायचं. यामागे विचार असा होता की मानवी जीवन ही देवाची देणगी आहे आणि ते संपवण्याचा अधिकार फक्त राज्याचा आहे. बरोबर. व्यक्तीने तसं करणं म्हणजे राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करणं, अशी ती विचित्र धारणा होती. कायच्या काय? एक किस्सा पाहूया. यातला विरोधाभास असा आहे की प्रयत्न यशस्वी झाला तर कायदा काहीच करू शकत नाही. पण जर व्यक्ती वाचली, जी आधीच प्रचंड मानसिक त्रासात आहे, तिला सहानुभूतीऐवजी शिक्षा दिली जाते. इथे एक मोठा गैरसमज आहे. अनेक लोकांना वाटतं की आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगातच टाकलं जातं. हे खरं आहे का? हा एक मोठा गैरसमज आहे आणि तो दूर व्हायलाच हवा. मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 आल्यानंतर कलम 309 मोठ्या प्रमाणात निष्प्रभ झाला आहे. निष्प्रभ म्हणजे नेमकं काय? म्हणजे या नवीन कायद्यानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला गंभीर तणावाखाली मानलं जाईल. तिच्यावर खटला चालवण्याऐवजी तिला सरकारी मदत आणि पुनर्वसन पुरवलं जाईल. अच्छा, म्हणजे आता तुरुंगवास नाही. नाही, पण गंमत अशी की कलम 309 अजूनही भारतीय दंड संहितेतून अधिकृतपणे काढलेलं नाहीये. त्यामुळे तो एका झॉम्बी कायद्यासारखा आहे. तांत्रिकदृष्ट्या जिवंत,
पण व्यवहारात मृत. वाह, भारी माहिती दिलीत. म्हणजे एका कायद्याने दुसऱ्या कायद्याला जवळजवळ निष्प्रभव केलंय. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही याबद्दल अधिक जागरूक राहाल का? कमेंटमध्ये सांगा. चला, आता अशा कायद्याकडे वळूया जिथे तंत्रज्ञानाचा वेग कायद्यापेक्षा खूप जास्त ठरला. आपल्या श्रोत्यांनी पतंग उडवण्याच्या कायद्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. नक्की काय आहे हा कायदा? तो म्हणजे भारतीय विमान कायदा 1934. 1934. हो. आणि या कायद्यानुसार विमान म्हणजे हवेत उडू शकणारी कोणतीही वस्तू, यात फुगे, पतंग आणि आजच्या काळातले ड्रोन सुद्धा येतात. काय सांगताय? म्हणजे ड्रोन आले तेव्हा काय झालं? एक क्विक फॅक्ट आहे. जेव्हा ड्रोन आले तेव्हा सुरुवातीला त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कायदाच नव्हता. तेव्हा याच जुन्या कायद्याचा आधार घ्यावा लागला होता. म्हणजे पतंगाचा कायदा ड्रोनला लागू झाला. हो. नंतर अर्थातच ड्रोन नियम 2021 बनवण्यात आले. हे उत्तम उदाहरण आहे की कायदा तंत्रज्ञानाच्या किती मागे चालतो. पण मग आजही पतंगासाठी परवानगी लागते का? तसं पाहिलं तर आज ते हास्यास्पद वाटतं, पण विमानतळाजवळच्या संवेदनशील भागात पतंगामुळे अपघात झाल्यास आजही याच कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. भारीच. याच धाग्याला धरून पोस्ट ऑफिसच्या कायद्याबद्दल विचारतो. भारतीय पोस्ट ऑफिस कायदा 1898 नुसार पत्र पोहोचवण्याचा एकाधिकार फक्त सरकारचा आहे. मग आजच्या कुरिअर कंपन्या बेकायदेशीर नाहीत का? नाही, त्या बेकायदेशीर नाहीत. त्या कायद्यातील एका पळवाटेचा फायदा घेतात. पळवाट? हो. कायद्यानुसार पत्र या शब्दाची एक विशिष्ट व्याख्या आहे. कुरिअर कंपन्या दावा करतात की त्या पत्र नाही तर डॉक्युमेंट्स किंवा पार्सल्स पोहोचवतात. अरे देवा, म्हणजे फक्त एका शब्दाच्या व्याख्येवर सगळा खेळ आहे. अगदी. कायद्याचा मूळ उद्देश सामाजिक न्यायाचा होता. दुर्गम खेड्यापाड्यांतही एकाच दरात पत्र पोहोचावं. आज डिजिटल युगात या कायद्याचं महत्त्व कमी झालंय, पण तो अजूनही भारतीय टपाल विभागाच्या अस्तित्वाचा कायदेशीर आधार आहे. तुमच्या गावात अशी समस्या आहे का जिथे जुना कायदा आणि नवीन तंत्रज्ञान यात संघर्ष दिसतो? कमेंटमध्ये लिहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आपल्या श्रोत्यांनी या कायद्यांना भूत कायदे म्हटलं आहे, जे अस्तित्वात आहेत पण दिसत नाहीत. याची काही मजेशीर उदाहरणं सांगाल का? हो, नक्कीच. एक उदाहरण आहे टेलिग्राफ वायर अनधिकृत ताबा कायदा 1950. टेलिग्राफ? ती सेवा तर बंद होऊन आता जमाना झाला. हो, दशक उलटलं. त्यामुळे ही एक कायदेशीर अडगळ आहे. अजून एक कायदा आहे सराई कायदा 1867. यानुसार कोणतंही हॉटेल वाटसरूंना मोफत पिण्याचं पाणी नाकारू शकत नाही. हा तर चांगला कायदा वाटतोय. हो, पण तो ज्या काळात बनला ती सामाजिक परिस्थिती आता राहिलेली नाही. याला कायद्याच्या भाषेत डेस्टिट्यूट म्हणतात. म्हणजे वापरात नसल्यामुळे कायदा अप्रचलित होणे. म्हणजे नावाड्याची होडी आणि माळ्याची मळी ज्याची त्यालाच कळे. हे कायदे आता निरुपयोगी झालेत. मग ते रद्द का केले जात नाहीत? हे इतकं अवघड का आहे? यामागे कारणं आहेत. प्रत्येक कायद्याचा कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या कायद्याशी संबंध असू शकतो. त्यामुळे कोणताही कायदा काढण्यापूर्वी त्याचा सर्वांगीण परिणाम तपासावा लागतो. ही प्रक्रिया संथ आहे. पण एक सकारात्मक पाऊल म्हणजे सरकारने अलीकडच्या वर्षांत असे शेकडो कालबाह्य कायदे रद्द केले आहेत, जे एक चांगलं पाऊल आहे. हे कायदे दाखवतात की कायदेशीर प्रणाली जिवंत असली तरी त्यावर इतिहासाचे अनेक थर जमा झालेले असतात. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तर आज आपण खजिना कायदा, आत्महत्येच्या प्रयत्नाचा कायदा, पतंग आणि पोस्ट ऑफिसचे जुने नियम यांसारखे अनेक विचित्र पण माहितीपूर्ण कायदे पाहिले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कायदा हा प्रवाही असला तरी कधीकधी तो इतिहासाच्या गाळात अडकून बसतो. आणि म्हणूनच कायदे समजून घेणं महत्त्वाचे आहे. सरकार कायदे आणि योजना आणते, पण खरी ताकद आपल्या जागरूक राहण्यात आहे. आपले हक्क आणि कायदे समजून घेणं हेच सुजाण नागरिक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर बोलावं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपण ही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाहीमधून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.